मंडळीनो, प्रवास गाथा या चॅनलचा प्रवास आता आलेला आहे खेडमध्ये आणि जाम थंडी आहे. तुम्ही बघू शकता की आजूबाजूचं वातावरण अगदी थंडीमय होऊन गेलेलं आहे. असं वाटतंय की आपण स्वर्गातच आलेलो आहे. असं वाटतं थंडी बोलते की तुम्ही किती स्वेटर घाला, मी तुमच्या कानामागून जाणारच. मंडळी, आता आपण आलेलो आहे खेडमध्ये. जाम थंडी आहे, जाम. असं वाटतंय आपण स्वर्गातच आलेलो आहे, कोकण स्वर्ग. रात्री ठीक 2:30 वाजता आम्ही घरी पोचलो आणि त्यानंतर उठलो थेट पहाट. तुम्ही बघू शकता ही गावची सुंदर थंडीमय अगदी शांत पहाट. आजूबाजूचा परिसर अगदी शांत आणि गार झालेला आहे. आणि ह्या गुलाबी थंडीमध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजेच अंघोळीचा. पण त्याची सोय आम्ही केली, ती म्हणजेच गावची अगदी परंपरा. चूल पेटवून पाणी एकदम कडक तापवून आम्ही सगळ्यांनी आंघोळ्या आटोपल्या. मंडळी, शहरातील पहाट आणि कोकणातील पहाट ह्यात जमीन आणि आसमानचा अंतर आहे. गावाकडची पहाट म्हणजे अगदी निरव शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट. आणि ही आहे गावची खरी संपत्ती, आपली मालमत्ता म्हणजेच आपली गाई, गुरे, वासरे. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही अगदी सुंदररित्या आणि शांतपणे ऐकू शकता. अशी असते गावाकडची पहाट. नमस्कार मंडळी, आता आलेलो आहे मी माझ्या स्वतःच्या गावाला संगमेश्वर. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये. आणि जाम थंडी आहे, जाम. मी बघू शकता, मी स्वेटर घातलं आहे पण थंडी राहत नाही आहे. आता सूर्यदेव उगवलेले आहेत, त्या उन्हामध्ये जरा उभा आहे. तर गावातील शांत आणि सुंदर नयनरम्य वातावरण आणि त्यात झाडांच्या मधून येणारी सूर्यकिरणे, हे बघणं काही वेगळंच असतं. तर मंडळी, माझ्या चॅनलला म्हणजेच प्रवास गाथा या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओचा पुढील भाग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलसोबत नक्की राहा. कोकणातील अशीच अनेक नयनरम्य दृश्य मी तुम्हाला या माझ्या प्रवासात दाखवणार आहे.